भारत जोडो यात्रा निमित्त राहुल गांधी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि सभा आपटून ते निघत असताना अचानक त्यांनी नंदुरबार शहरातील एकता नगर परिसरात जाऊन एका कुटुंबाची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी चहा पिली। हे कुटुंब जे आहे यांच्यासोबत त्यांनी चहा घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की काय वाटतं, त्यांच्या कशा पद्धतीने अनुभव राहिला त्याच्यावाला। ताई, तुमचे नाव काय आहे आणि राहुल गांधी तुमच्याकडे आलं, तुम्हाला कसं वाटतंय? आधी तर मी घाबरली होती, म्हटलं एवढे लोक कसं काय आले आमच्या घरी। मग ते आले, मग आम्ही त्यांना चहा पाणी वगैरे केलं आणि आमच्या आदिवासी लोकांना घरदार नाहीये, पाणीची टंचाई आमच्या लोकांना, मी ते बोलले। पण देशाचे इतके मोठे नेते काँग्रेसचे जर तुमच्या घरी येत आहेत, तुम्हाला कसं वाटलं एकदम अचानक? आम्ही घाबरलो असं म्हणतोय। असं नंतर खुशी तर झाली आम्हाला, नंतर फार खुशी झाली। असं आधी घाबरलो होतो की अचानक कसं काय आलं आमच्या घरी। निश्चितच त्यांच्यासोबत आणखी त्यांचे चिरंजीव पण आहेत, ते पण या ठिकाणी होते। त्यांच्याकडनं देखील त्यांचे अनुभव जाणून घेऊया की कसं त्यांना वाटलं। दादा, अचानक राहुल गांधी इतके देशाचे मोठे नेते तुमच्या घरी आलेले, कसं वाटलं तुम्हाला? मला खुशी झाली ते आले भाऊ। मला विचारलं त्यांनी की काय काय तुम्हाला पाहिजे भाऊ, कसं तुमचं काय चालू आहे इथं। आम्ही बोललो त्यांच्या म्हणता आमचं कास्ट सर्टिफिकेटची खूप प्रॉब्लेम येते म्हणता आमच्या लोकांना, आदिवासी लोकांना। आमच्या घरांचं काय करा तुम्ही, मग पाणी वगैरे इथं येत नाही लवकर, असं बोललो होतो आम्ही। राहुल गांधी स्वतः तुमच्या घरी आलेले होते, मोठा पोलीस बंदोबस्त होता। कसं कसं वाटलं तुम्हाला नेमकं की अनुभव? आम्ही एवढे पोलिसला बघून घाबरून गेलो होते, चेकिंग वगैरे करत होते। मग ते आले, आम्हाला खुशी झाली, ते आमच्यासोबत बसले, चहा वगैरे घेतला, थंड वगैरे प्रेमाने, आनंदाने एकदम प्रेमाने बोलले ते। बोलले ते आमच्यासोबत, थंड वगैरे घेतलं त्यांनी। हा, निश्चितच राहुल गांधींनी अचानक धक्का दिला आणि सरिताबाई आहे यांच्या घरी, रतिबाई जे आहेत यांच्या घरी राहुल गांधी स्वतः आले आणि त्यांनी अचानक सुखद धक्का जो आहे या कुटुंबांना दिलेला आहे। आणि या परिसरातील नागरिक जे आहे ते राहुल गांधी यांना पाहण्यासाठी एकवटलेले होते। त्यामुळं भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी असे दौऱ्या करत राहणार आणि अचानक असे गावांना भेटी देतील आणि कुटुंबांना भेटी देतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।